ओपन व्हायचं तेव्हा हॉस्पिटल सेटअप असेल, क्लिनिक असेल, शाळा असतील किंवा वृद्धाश्रम असतील, अनाथाश्रम असतील, गर्भवती स्त्रियांसाठी गृह असतील, अशा ठिकाणी संगीतोपचाराचा वापर कशा पद्धतीने केला जाऊ शकतो? हे आता जे सगळे उल्लेख झाले या सगळ्या ठिकाणी काम प्रत्यक्षात चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे छोट्या मुलांसाठी असेल, विशेष मुलांसाठी असेल, प्रीनेटल ज्याला म्हणून गर्भारपणामधला वापर असेल किंवा ज्येष्ठ नागरिक या पद्धतीचा वापर असेल, तर हा सगळा प्रत्यक्ष सगळीकडे काम चालू आहे. तर जेव्हा आपण एखाद्या ग्रुपसाठी किंवा एखाद्या विशिष्ट ग्रुपसाठी काम करतो तेव्हा त्या ग्रुपच्या गरजा आपल्याला लक्षात घ्यायला लागतात, कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी कॉमन असतात. तर त्या कॉमन गरजा लक्षात घेऊन ग्रुपसाठी थेरपी करत असताना आपल्याला संगीत ऐकणं म्हणजे कंठ ऐकणं या दृष्टिकोनातनं संगीताचा वापर, त्याचबरोबरीने काही गोष्टी म्हणणं म्हणजे स्वतःच्या आवाजात काहीतरी म्हणणं याचा वापर, आणि मग बाकी मंत्र असतील किंवा काही सांगीतिक ऍक्टिव्हिटीज असतील ज्याच्यामध्ये काही ताल निर्मितीसारख्या म्हणजे रिदम क्रिएशनच्या ऍक्टिव्हिटीज असतील किंवा काही सांगीतिक खेळ असतील, तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने ग्रुपसाठी आपल्याला थेरपी करता येते. म्हणजे जर आपल्याला असं वाटत असेल की म्युझिक थेरपी म्हणजे फक्त संगीत ऐकणं, तर तसं नसून विशिष्ट वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेल्या ऍक्टिव्हिटी, खेळ या पद्धतीतून सुद्धा म्युझिक थेरपी घडते. आणि त्याचा वापर हा स्वतःसाठी तर होतोच, पण आपण जेव्हा ग्रुप म्हणून एखाद्या ग्रुपमध्ये एकत्र असतो किंवा सामील असतो तेव्हा त्या ग्रुप मेकॅनिझमचा सुद्धा एकमेकांवरती होणारा परिणाम हा आपल्याला दिसतो. त्यामुळे एखाद्या ग्रुपसाठी सुद्धा आपण छान थेरपी करू.